वेलकम बॅक टू ब्राईट जेन एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला भाग आहे किंबहुना जो चॅप्टर आहे, जो पाठ आहे, तो मंगेश तेंडुलकर लिखित रंगरेषा व्यंगरेषा. अर्थात पाठामध्ये एक नाविन्य, पाठामध्ये एक चैतन्य. रंगरेषा व्यंगरेषा म्हणजेच काय, तर एक प्रकारे ज्या रंगांनी किंबहुना ज्या रेषांनी जे चित्र साकारलं जातं, ज्यामध्ये एक वेगळा आशय असतो, ज्यामध्ये एक वेगळा अर्थ असतो, ही अर्थसूचकता जी असते ती अर्थसूचकता या पाठाच्या माध्यमातून लेखक मंगेश तेंडुलकर यांनी साकार केली. नेमकं काय आहे रंगरेषा व्यंगरेषा जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतःच्या जडणघडणीतील जे काही अनुभव येतात ते सगळे अनुभव या लेखकांनी या पाठाच्या माध्यमातून त्यांनी साकार केलेत. अर्थातच माणूस ज्या ज्या टप्प्यावर जात असतो त्या प्रत्येक टप्प्यावर ते अनुभव तो घेत असतो, त्या अनुभवांमध्ये तो वाढत असतो आणि त्या अनुभवांतूनच त्याची जडणघडण होत असते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरच त्याने स्वतःचं एक वेगळं भावविश्व साकार केलेलं असतं, त्याचं भावविश्व संपन्न झालेलं असतं आणि असाच एक आशय, एक अर्थ त्यांनी या रंगरेषा व्यंगरेषा या पाठाच्या माध्यमातून आपणास दिलेला आहे. स्वतःची प्रगती साधण्यासाठी एक वेगळा मार्गदर्शक आपल्या आयुष्यात हवाच असतो, एक जाणकार हवा असतो आणि तो गरजेचाच असतो. कारण प्रत्येक गोष्टीचा जो काही मार्ग असतो, जी वाट असते ती मार्गदर्शकाकडनं आपल्याला मिळत असते आणि ही जी वाट असते ही चोखंदळण्याचं काम हे आपण करत असतो. आणि म्हणूनच जो जाणकार असतो तो जाणकार आपल्याला हे सगळं शिकवत असतो. आणि यापुढचा मुद्दा म्हणजे व्यंगचित्र. हे लेखकांनी या पाठामध्ये त्यांनी खूप प्रकर्षाने सांगितलंय की व्यंगचित्र ही निःशब्दांची भाषा आहे आणि निःशब्दांची भाषा आहे म्हणूनच ती एक शब्द नसताना पण ती व्यक्त होत असते आणि ती काव्यात्मक अभिव्यक्ती साधू शकते. हे भाषेचं सामर्थ्य, हे व्यंगचित्राचं सामर्थ्य त्यांनी या पाठाच्या माध्यमातून अधोरेखित केलंय. यातले कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊयात. तर त्यातला पहिला प्रश्न जो 12वी बोर्डामध्ये विचारला जातो म्हणजेच वैशिष्ट्ये लिहा. आता वैशिष्ट्य लिहामध्ये कुठलं येऊ शकतं जे अतिशय महत्त्वाचं आहे 12वी बोर्डाकरिता. लेखकाच्या मते व्यंगचित्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत. आता ही वैशिष्ट्ये तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायची आहेत की कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत व्यंगचित्राची, जे तुम्हाला परिच्छेदामध्ये उत्तर असतं आणि तेच तुम्हाला इथे लिहायचं असतं आणि तेच अपेक्षित असतं. काही वेळेला विद्यार्थी असंही करतात की आपल्या मनाचं आपल्याला जे येते ते आपण लिहितो, परंतु तिथे गुण जाण्याची शक्यता असते, मार्क जाऊ शकतात. त्यामुळे जे परिच्छेदामध्ये विचारले तेच तुम्हाला उत्तराच्या मांडणीमध्ये तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. वैशिष्ट्यांमध्ये हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. लेखकाच्या मते व्यंगचित्रांची वैशिष्ट्ये कोणती. त्यातला पुढचा प्रश्न म्हणजेच स्वमत. आता पाठामध्ये बरेच स्वमत असतात, बरीच अभिव्यक्ती असते, परंतु स्वमतामधला प्रश्न अभिव्यक्तीमध्ये येऊ शकतो किंबहुना अभिव्यक्तीमधला प्रश्न स्वमतामध्ये जाऊ शकतो. अर्थ एकच असतो, उत्तर एकच असतं. आपल्याला फक्त प्रश्न जाणून घ्यायचा असतो. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते. या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा. आता या ठिकाणी तुम्हाला एकतर सहमत इफ यू आर ॲग्री किंवा मग तुम्ही असहमत, तुम्ही डिसॲग्री आहात, हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. अर्थात आपण नेहमी पॉझिटिव्ह साईडच लिहितो, सकारात्मक बाजूच लिहितो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी सहमत आहोत हेच दाखवायचं आहे. तर आता उत्तराची मांडणी करताना तुम्हाला या ठिकाणी 2 टप्पे मांडायचे. ते 2 टप्पे कुठले, तर एकतर चित्राचा आणि दुसरा म्हणजे व्यंगचित्राचा. आपण एक बघूयात. तुम्ही हे जे मुद्दे मी सांगते तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता, मांडू शकता. तर उत्तराची मांडणी तुम्ही अशी करू शकता. मंगेश तेंडुलकर यांचा रंगरेषा व्यंगरेषा या पाठामधला हा जो हे जे विधान आहे, एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते, हे सांगताना या ठिकाणी मला 2 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. त्या म्हणजेच आता आपण या ठिकाणी घर हा शब्द बघितला किंबहुना शाळा हा शब्द बघितला, तर शाळा हा शब्द बघितल्यानंतर, घर हा शब्द बघितल्यानंतर एक डोक्यामध्ये आपल्या संकल्पना येते की होय, हे घर म्हणजे एक असं चित्र असतं किंबहुना शाळा म्हणजे या स्वरूपाची शाळा असते. आता हा सांकेतिक शब्द आहे आणि ही संकल्पना जेव्हा आपल्याला माहीत असते तेव्हा ते चित्र बनतं, तेव्हा ती संकल्पना आपल्याला डोक्यात येते. आणि भाषेचं हाच एक हेतू असतो की जे शब्द आपल्याला माहीत असतात, जो मराठीचा जाणकार आहे त्याला हे सगळे संकेत
अभिप्रेत असतात, माहीत असतात आणि या सगळ्यामुळेच त्याला ती संकल्पना समजणं, ते चित्र समजून घेणं किंबहुना त्या चित्राशी जोडलं जाणं हे साहजिक सोपं असतं. आणि म्हणून या ठिकाणी घर हे एक प्रकारे संकेत आहे, शाळा ही एक प्रकारे संकेत आहे आणि म्हणून ते चित्र झालं. आता दुसरा जो टप्पा आहे यामधला तो म्हणजेच व्यंगचित्राचा. आता व्यंगचित्रामध्ये नेमकं काय असतं तर आपण जे रोजची वृत्तपत्र, वर्तमानपत्र जी वाचतो त्यामध्ये जी चित्र म्हणून जी येतात, एखादी राजकीय टिप्पणी असेल किंवा एखादी सामाजिक एखाद्या पार्श्वभूमीवरचं अर्थाचं, बोधाचं एखादं चित्र असू शकतं. परंतु या व्यंगचित्रामध्ये जे महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य म्हणजे त्यातल्या ज्या रेषा आहेत त्या रेषा वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी असंही लिहू शकता की माणसाची वृत्ती, प्रवृत्ती आणि ज्या हालचाली आहेत, जे त्याचे चेहरे आहेत, ज्या काही तो खाणाखुणा करतोय त्या सगळ्याचं एक मार्मिक चित्रण या व्यंगचित्राच्या माध्यमातून तो माणूस, तो व्यंगचित्रकार या ठिकाणी चितारत असतो, साकारत असतो. हे तुम्हाला मांडायचं आहे. आणि म्हणूनच हे चित्र व्यंगचित्र म्हणतं. हे वाक्य तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये मांडायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही लिहिणार, कारण पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही घर आणि शाळा हा तुम्ही एक संदर्भ दिलाय, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही व्यंगचित्राचा एक तुम्ही अर्थ उलगडून दाखवताय, तेव्हा तुम्हाला हे वाक्य लिहिणं गरजेचं आहे की हेच चित्र व्यंगचित्र बनतं. आणि म्हणूनच माणसाची जे वृत्ती आहेत, प्रवृत्ती असतील, माणसांचे चेहरे, हालचाली असतील ते ठळकपणे दाखवण्याचं काम हा व्यंगचित्रकार करत असतो. तो ते चितारत असतो आणि यामागे कौशल्य असतं. आणि म्हणूनच भाषा ही या ठिकाणी काम करत नसते, तर ज्या व्यंगचित्राचा जो काही अर्थ असतो, सूचित अर्थ असतो, जी सूचकता असते, अर्थसूचकता असते, ती या ठिकाणी महत्त्वाची असते. आणि म्हणूनच एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते. या विधानाशी मी सहमत आहे आणि हे विधान मला या ठिकाणी सार्थ वाटतं. अशा भाषेमध्ये तुम्हाला या उत्तराची मांडणी करायची आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजेच वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना जवळून जाते. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. आता या ठिकाणी तुम्हाला समजलेला अर्थ लिहा असं जरी असलं तरी पण जे परिच्छेदामध्ये जे म्हणून जे संदर्भ आले, जे म्हणून जी वाक्य आली आहेत, त्या सगळ्याचा समावेश तुमच्या उत्तरामध्ये असणं गरजेचं आहे. आता तुम्ही असं उत्तराची सुरुवात करू शकता जे मगाशी मी म्हटलं की मंगेश तेंडुलकर लिखित रंगरेषा व्यंगरेषा या पाठामध्ये, या धड्यामध्ये वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. हे विधान मला या ठिकाणी पूर्णपणे सार्थ वाटतं. कारण मग तुम्हाला जे मुख्य कारण आहे, जो मुख्य उत्तराचा गाभा आहे, तो गाभा तुम्हाला मांडायचा या ठिकाणी. मग तुम्ही सुरुवात करू शकता की आपण रोजची वृत्तपत्र, रोजची वर्तमानपत्र आपण चाळत असतो, वाचत असतो आणि वाचण्यातून किंबहुना जे आपल्या दृष्टीस पडतं, नजरेस पडतं, ती व्यंगचित्र म्हणजेच रेषांनी जी साकारली असतात ती ही व्यंगचित्र त्यांच्या चित्रातनं, त्यांच्या एका वेगळ्या माध्यमातनं एक वेगळी अभिव्यक्ती सादर करत असतात, प्रस्तुत करत असतात. आणि तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की ही व्यंगचित्र साकारण्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य अशा या व्यंगचित्रकारांना प्राप्त कसं होतं. आता ही व्यंगचित्र एकतर कुठली असू शकतात, मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय टिप्पण्या असू शकतील, त्यामध्ये राजकीय पार्श्वभूमीवरची असू शकतात, किंबहुना एखाद्या आर्थिक त्यातनं काही संदेश द्यायचा असू शकतो, एखादी सामाजिक घटना त्यातनं एक संबोधित करायची असते. त्यामुळे अर्थ कुठलेही असतात. परंतु हा जो प्रश्न आहे की एखादी जी व्यंगचित्र असतं ते कशा प्रकारे साकार होतं, या प्रश्नाला मंगेश तेंडुलकरांनी एक सुंदर उत्तर दिलं आहे. आणि ते उत्तर देताना त्यांनी हे जे विधान आहे ते विधान अतिशय सार्थ ठरवलेलं आहे. तेव्हा ते म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये जे येणारे अनुभव आहेत त्या अनुभवांशी माणूस सावधगिरीनं, आता या ठिकाणी हा जो सावधगिरीनं जो शब्द आहे हा शब्द त्यांनी अशा अर्थाने वापरला की तटस्थपणे, निःपक्षपातीपणे, ना इथेही नाही ना इथेही नाही, मध्यभागी ठेवून तुम्हाला दोन्ही बाजूचं समग्र चित्र तुमच्या आयुष्यात जे म्हणून जे अनुभव येतात ते सगळे अनुभव तुम्हाला सावधगिरीने सांभाळून ठेवायचे, जपून ठेवायचे. आपण माणूस आयुष्य जगत असतो, माणूस त्याची रोजची जी काही रेलचेल आहे ती त्याची सुरू असते.
परंतु ह्या सगळ्या जडणघडणीमध्ये, या सगळ्या रेलचेलीमध्ये किंबहुना या सगळ्या प्रवासामध्ये जे जे म्हणून त्याच्या जे हाती लागतंय संचित, त्या संचितातनं त्याला जी अनुभव प्राप्ती होते, ती अनुभव प्राप्ती म्हणजे त्या माणसाची अनुभव संपन्नता आहे, हे तुम्हाला उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच ही जी अनुभव संपन्नता असते, ही अनुभव संपन्नता जपून ठेवणं, ती संवर्धन करणं, ती लक्षात ठेवणं, त्याची शिदोरी कुठेतरी आपल्या मनाशी बाळगणं आणि त्यातनं एक वेगळं व्यंगचित्र, समाजाला एक वेगळा संदेश देणं, समाजाला आपल्या अभिव्यक्तीतनं, आपल्या कृतीतनं जागं करणं, एक जागृती करणं, हे आपलं माध्यम आहे, ही आपली कला आहे. आणि हे कुठेतरी दाखवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. असंच लेखक मंगेश तेंडुलकरांना या पाठाच्या माध्यमातून सुचवायचं आहे. आणि म्हणूनच हे उत्तराच्या शेवटी येताना तुम्हाला पुन्हा तेच लिहायचं आहे की वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर निश्चित व्यंगचित्राची कल्पना ही अगदी जवळून जाते आणि जे जे म्हणून आपल्या जे हाती लागतं ते आपल्यासाठी हितकारक असतं. आणि याची सुंदर एक गुंफण त्यांनी या पाठाच्या माध्यमातून प्रस्तुत केली आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजेच अभिव्यक्ती. अभिव्यक्ती यातला पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजेच लेखकांनी व्यंगचित्रातून वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली तुमच्या शब्दात लिहा. आता श्रद्धांजली त्यांनी त्यांच्या वडिलांना वाहिलेली आहे. उत्तराची सुरुवात तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने करायची आहे की मंगेश तेंडुलकर हे जे लेखक आहेत हे अतिशय हुशार आहेत, चाणक्य, चतुरस्त्र असं एक व्यक्तिमत्व, एक कलावंत होते ते. आणि त्यांनी कधीच ऐहिक सुख समृद्धीसाठी ते कधीच मागे धावले नाहीत. जो काही संघर्ष आहे तो त्यांनी जाणला, ते जगले. परंतु या सगळ्यामध्ये जी त्यांना महत्त्वाची शिदोरी मिळाली किंवा जो एक आधाराचा दीपस्तंभ जर कोण असतील तर ते त्यांचे बाबा होते. आणि म्हणूनच या बाबांप्रती जी असणारी कृतज्ञता आहे ही व्यक्त करताना ते या ठिकाणी 2 दाखले देतात आणि ते 2 दाखले म्हणजेच व्यंगचित्रच आहेत. तुम्ही या ठिकाणी असंच उत्तर लिहायचं जे मी आता म्हटलं. पहिल्या संदर्भामध्ये तुम्हाला मांडायचं आहे. पहिल्या व्यंगचित्रामध्ये त्यांनी असं एक साकारलं आहे की बाबा हा शब्द त्यांनी दिला आहे आणि अगदी ते मंगेश तेंडुलकर अगदी बालरूपात आहेत, ते अगदी बालपणात आहेत. आणि त्या बालपणामध्ये पावसात न येता येता पाऊस पडत असतो आणि डोक्यावरती बाबा हा शब्द आहे आणि या बाबा शब्दाच्या डोक्यावरती अर्थात पाऊस पडतोय, परंतु त्यातनं त्यांच्या आजूबाजूला मात्र पाऊस नाही आहे. म्हणजे अगदी मंगेश तेंडुलकरांवरती कोणताच पाऊस पडत नाही आहे, परंतु जो काही पाऊस पडतोय तो बाबा या शब्दांवरनं तो पडतोय, तिथे तो कोसळतोय. आणि म्हणून हे जे एक मोठेपण आहे, हे जे एक थोरपण आहे किंबहुना ही जी एक संवेदनशीलता आहे, ही संवेदनशीलता लेखक मंगेश तेंडुलकर यांनी या पाठाच्या माध्यमात जपली आहे. दुसरा जो संदर्भ आहे तो सुद्धा असाच काहीसा आहे की मंगेश तेंडुलकर हे जे लेखक आहेत हे 75मध्ये आता आलेले आहेत, येऊन ठेपलेत, सरत्या वयात ते आता आलेले आहेत. आणि या सरत्या वयामध्ये सुद्धा असंच पावसात न येता येता बाबा हा शब्द डोक्यावर मात्र नाही आहे, परंतु पाऊस त्यांच्या बाजूने पडतोय. ही एक बोलतात ना विरोधाभास जो हा काही आहे तो विरोधाभास त्यांनी यामध्ये जपलाय. म्हणजे एक प्रकारे वरच्या चित्रामध्ये बाबा हा शब्द डोक्यावरती आहे परंतु पाऊस त्यांच्यावर नाही आहे. दुसऱ्या चित्रामध्ये ज्या टप्प्यामध्ये की मंगेश तेंडुलकर 75मध्ये आलेले आहेत परंतु बाबा हा शब्द नाही आहे, तरी पण पाऊस मात्र दोन्ही बाजूनी पडतोय, त्यांच्यावर पाऊस पडत नाही आहे. यावरनं हे स्पष्ट होतं की जी एक माया असते, मायेचं आभाळ असतं किंबहुना जे मायेचं छप्पर असतं, ते मायेचं छप्पर बाबा या एका शब्दामधनं प्रकट होतं. आणि ही जी काही मनाची थोरवी आहे बाबांप्रतीची किंबहुना ही जी संवेदनशीलता आहे, ही जी सृजनशीलता आहे, ही सृजनशीलता जपण्याचं काम, एक अनोखं काम त्यांनी या पाठाच्या माध्यमातून केलं आहे. आणि म्हणूनच हे 2 संदर्भ अतिशय संवेदनशील वाटतात वाचकाला आणि प्रत्येक मनाला भिडणाऱ्या अशा या 2 संदर्भातनं लेखक मंगेश तेंडुलकर यांनी प्रत्येक वाचकाचं मन जिंकलं आहे. आणि म्हणूनच लेखकांनी व्यंगचित्रातून जी श्रद्धांजली त्यांच्या बाबांसाठी वाहिलेली आहे ती श्रद्धांजली केवळ नसून ती एक कृतज्ञता आहे, तो एक वारसा आहे. आणि तो वारसा जपण्याचं काम, तो एक आश्रय जो काही त्यांना मिळाला आहे तो जपण्याचं काम, संवर्धन करण्याचं काम लेखक मंगेश तेंडुलकर यांनी या पाठाच्या माध्यमातून केलं आहे. अशाप्रमाणे तुम्ही सगळ्या उत्तराची जे जे मी म्हटलं ते सगळे मुद्दे तुम्ही तुमच्या तुमच्या भाषेमध्ये तुम्ही मांडू शकता. हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि बोर्डामध्ये हमखास हे 3 प्रश्न आधिक्याने विचारले जातात.
त्यामुळे हे 3 प्रश्न अतिशय महत्त्वाचे लक्षात घ्या. मिळूयात पुढच्या पाठाकडे.